मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या भाभीला, एखाद्या आंटीला, एखाद्या काकीला, एखाद्या चाचीला किंवा एखाद्या मामीला जर तुम्हाला पटवायचं असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की वयस्कर बायकांना कसं पटवायचं. म्हणजे ज्या बायकांचं वय ना 30च्या पुढे असतं, ज्या बायकांना वयस्कर असतात, ज्या बायकांचं ना लग्न झालेलं असतं, ज्या बायकांना ना 1-2 मुलं असतात, तर अशा वयस्कर, अशा म्हणजे वयाने जास्त असलेल्या बायकांना कसं पटवायचं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी जर 3 कामं ना जर तुम्ही केलात ना, तर तुम्ही कोणत्या पण वयस्कर बाईला, कोणत्या पण भाभीला, कोणत्या पण आंटीला, कोणत्या पण काकीला, कोणत्या पण मामीला तुम्ही पटवू शकता. पण मित्रांनो, तुम्हाला ना व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल. कारण जर अर्धवट व्हिडिओ जर तुम्ही बघतलात ना, तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना हे असं आहे की तिच्यासोबत ना मैत्री करून तिचा ना विश्वास जिंका. होय मित्रांनो, काय बोललो मी? तिच्यासोबत ना मैत्री करून तिचा ना विश्वास जिंका. आता बघा मित्रांनो, ज्या बायकांना वयस्कर असतात, ज्या बायकांचं वय ना 30च्या पुढे असतं, तर अशा बायकांना समाजामध्ये प्रतिष्ठित असतात. म्हणजे त्यांना ना समाजामध्ये त्यांना एक इज्जत असते. सो मित्रांनो, त्याच्यामुळे ना अशी वयस्कर बाई असं कोणत्या पण पुरुषासोबत ती संबंध बनवत नाही. म्हणजे अशा बाईला ना संबंध बनवण्यासाठी म्हणजे तिला ना एक विश्वासू तिला पुरुष हवा असतो, ज्या पुरुषावरती ना ती डोळे बंद ठेवून ती विश्वास ठेवू शकेल. कारण त्या बाईला ना एक भीती असते की म्हणजे मी असं ना कोणत्या पण पुरुषासोबत असं जर संबंध ठेवले, सो त्या पुरुषाने ना म्हणजे जर मला धोका दिला तर, म्हणजे त्या पुरुषाने ना म्हणजे जर मला समाजामध्ये जर बेइज्जत केलं तर, असं म्हणजे त्या बाईला ना भीती असते. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना ती बाई अशाच पुरुषाला टार्गेट करते, ज्या पुरुषावरती ना ती डोळे बंद ठेवून ती विश्वास ठेवू शकेल. तर मित्रांनो, तुम्ही काय करा की त्या बाईचा विश्वास तुम्ही जिंका. म्हणजे त्या बाईला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा मुलगा ना खरोखरच एकदम चांगला आहे. म्हणजे ह्या मुलग्यावरती ना म्हणजे मी डोळे बंद ठेवून म्हणजे ह्याच्यावरती विश्वास मी ठेवू शकते, असं त्या बाईला वाटलं पाहिजे. म्हणजे हा मुलगा ना मला कधीच धोका देणार नाही, असं पण त्या बाईला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की म्हणजे हा मुलगा म्हणजे मला कधीच धोका देणार नाही, म्हणजे ह्या मुलावरती ना मी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकते, सो म्हणजे त्याच्यानंतर ना म्हणजे ती भाभी म्हणजे तुम्हाला ना भाव द्यायला सुरुवात करेल. ती भाभी ना तुमच्या जवळ यायला ती सुरुवात करेल. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्ही ना तिची मदत करा आणि तिची ना केअर करा. काय बोललो मी? तुम्ही ना तिची मदत करा आणि तिची केअर करा. आता बघा मित्रांनो, लग्न झालेल्या ज्या बायका असतात ना, ज्या वयस्कर बायका असतात, सो म्हणजे त्यांचे जे हजबंड असतात ना, सो त्यांचे हजबंड म्हणजे त्यांच्याकडे ना जास्त लक्ष देत नाही आणि त्याचाच फायदा ना तुम्ही उचलू शकता. म्हणजे तुम्ही ना त्या बाईची मदत करा. म्हणजे जेव्हा ना ती बाई कोणत्या ना कोणत्या म्हणजे प्रॉब्लेममध्ये फसेल, म्हणजे तो प्रॉब्लेम ना छोटा असो किंवा मोठा असो, तुम्ही ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला मदत करा. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की बघ हा मुलगा ना म्हणजे मला किती मदत करतो, असं तुम्ही तिला मदत करा. आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ना तिची जास्तीत जास्त तुम्ही केअर करा, तिची जास्तीत जास्त तुम्ही काळजी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे जर तिला ना जरासुद्धा काय झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या बाईला ना साधासुद्धा त्या बाईला ताप आला होता आणि ती बाई ना डॉक्टरकडे गेली होती. सो मित्रांनो, असं तुम्हाला समजल्यावरती ना तुम्ही तिच्या घरी म्हणजे तिला भेटायला जावा. तिला ना सतत कॉल करा, सतत मेसेज करा की आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही वेळेवरती गोळ्या खाल्ल्यात का, तुम्ही जेवलात का, डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं, असं म्हणजे तिला असं दाखवा की बघ तुझी काळजी ना मी किती घेतो. म्हणजे त्या बाईला ना असं वाटलं पाहिजे की म्हणजे बघ म्हणजे जो माझा नवरा आहे ना, तो पण माझी एवढी काळजी घेत नाही जेवढा म्हणजे हा मुलगा ना माझी काळजी घेतो. म्हणजे जो माझा नवरा आहे ना, म्हणजे त्याला पण माझी एवढी काळजी अजिबात नाही आहे, त्याच्यापेक्षा पण 10 पटीने जास्त ह्या मुलग्याला ना माझी काळजी आहे, असं त्या बाईला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना मित्रांनो, तेव्हा ती बाई ना तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करेल.
करेल मित्रांनो, कारण असं म्हणजे मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः बघितलंय मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्ही ना म्हणजे तुमच्याच्याने जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही ना त्या बाईच्या गरजा आणि तिच्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात करा. काय बोललो मी? म्हणजे तुमच्याच्याने ना जेवढं शक्य असेल तुम्ही ना जेवढं करू शकता तेवढं तुम्ही ना त्या बाईच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा. म्हणजे ज्या इच्छा आणि ज्या गरजा म्हणजे तिचा नवरा आहे ना तो पूर्ण नाही करत, तर मित्रांनो त्या इच्छा आणि त्या गरजा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईचा जो नवरा आहे ना तो बेवडा आहे, म्हणजे तो काहीच ना कामधंदा करत नाही आणि त्याच्यामुळे ना म्हणजे तो तिचा नवरा ना त्या बाईला कोणतीच गोष्ट कधी विकत घेऊन देत नाही. तर तुम्ही मित्रांनो काय करा, की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या पैशाचा वापर करून तुम्ही ना त्या बाईला म्हणजे एखादी साडी घेऊन द्या, त्या बाईला एखादा ड्रेस घेऊन तुम्ही तिला द्या. म्हणजे तिला साडी गिफ्ट करा, तुम्ही तिला ड्रेस गिफ्ट करा. असं म्हणजे तुम्ही ना स्वतःच्या पैशाने तुम्ही तिला काही ना काहीतरी ना तुम्ही तिला घेऊन द्या. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की बघ म्हणजे जे काम ना माझ्या नवऱ्याने करायला पाहिजे होतं, सो म्हणजे ते काम ना हा मुलगा माझ्यासाठी करतोय. म्हणजे हा मुलगा ना माझ्याबरोबर माझ्या नवऱ्यापेक्षा पण जास्त चांगल्या पद्धतीने वागतोय असं त्या बाईला वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो जेव्हा तिला असं वाटेल ना की म्हणजे हा मुलगा माझ्याबरोबर ना माझ्या नवऱ्यापेक्षा पण जास्त चांगल्या पद्धतीने वागतोय, तेव्हा मित्रांनो त्या दिवसापासून ना ती बाई तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करेल मित्रांनो. ती बाई ना तुम्हाला पसंत करायला ती सुरुवात करेल मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.